नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार कमला हॅरिस यांना पराभव पत्करावा लागलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा भारत शेअर मार्केटवर मोठा परिणाम झालाय. शिवाय ग्लोबल शेअर मार्केटही वधारलंय. ट्रम्प यांच्या विजयामुळे TCS, इन्फोसिस, HCL, टेक, विप्रो आणि डिक्सॉन टेक यासारख्या शेअर्सने देखील उसळी घेतली आहे. भारतीय शेअर बाजारात सकाळपासून तेजीत राहून समाप्ती देखील चांगली झाली. आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील 3 जणांना अटक करून 40 लाख रुपये किमतीचे 522 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अथणी, कागवाड, ऐगळी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली. अटक करण्यात आलेले 3 जण मिरज तालुक्यातील असून या त्रिकुटाने अथणी, कागवाड, ऐगळी व घटप्रभा पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 10हून अधिक गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेन क्रमांक 2069 थांबवण्याचे निवेदन चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी केंद्रीय राज्याचे रेल्वे मंत्री व्ही सोमण्णा यांना पाठवलं आहे. हुबळीहून पुण्याकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक 2069 रायबाग तालुका कुडची रेल्वे स्थानकावर थांबल्यास प्रवाशांना सोयीचे होईल अशी माहिती त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. या तालुक्यातून पुण्याला जाणाऱ्या किंवा तिथून बेळगाव शहरात येणाऱ्यांना सोयीचं होईल असे खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी सांगितलं आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील हनुमाननगर येथील मुख्य रस्त्यांच्या कामांना आज बुधवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते प्रातिनिधिक भूमिपूजन करून रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील उत्तर भागातील रस्ते कामांसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार आसिफ सेठ यांनी मंजूर करून आणला आहे. या निधीपैकी बेळगाव क्लब रोड ते हनुमाननगर सर्कल व तिथून हिंडलगा गणपती मंदिर पर्यंत जवळपास 3 किलोमीटरच्या रस्त्याला 4 ते 5 कोटी रुपये खर्चून विकास करण्यात येणार आहे असे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका अनुश्री देशपांडेसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावातील अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवारी भाग्यनगर पहिला क्रॉस येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अभिनेते विजय पाटकर म्हणाले की स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून लोकांसाठी जगले पाहिजे. अस्मिता क्रिएशन्सने चांगला उपक्रम राबवला आहे. त्यामुळे बेळगावातील कलाकारांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून अस्मिता क्रिएशन्सच्या माध्यमातून स्थानिक आणि नवोदित कलाकारांना अभिनयाचे धडे गिरवले जाणार आहेत असे सांगत क्रिएशन्सच्या कामाला शुभेच्छा दिल्या. यावेळी अस्मिता क्रिएशनचे दिग्दर्शक राजेश गणपती लोहार, कथा, पटकथा, गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक संतोष चंद्रकांत सुतार, एंजल फाउंडेशनच्या मीनाताई बेनके यांच्यासह उत्तर कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे डॉक्टर शंकरराव सुगते, अस्मिता क्रिएशनचे सर्व पदाधिकारी व स्थानिक कलाकार उपस्थित होते. सर्व प्रकारच्या फर्निचर करता बेळगावातील एक उत्तम ठिकाण रॉयल फर्निचर यांच्याकडे भरपूर नवनवीन डिझाईन आणि रंगामध्ये सोफा सेट, सोफा कम बेड, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल, चेअर्स, झुला, टीपॉय, आराम खुर्च्या, पलंग इत्यादी सागवान, शिसम अशा उत्तम प्रकारच्या लाकडापासून तयार तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून मिळतात. दिवाळीनिमित्त डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्टचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा. रॉयल फर्निचर, 7th डे चर्च शेजारी, ICICI बँकेसमोर, बॉक्साइड रोड, बेळगाव. मोबाईल क्रमांक 8073093766 आणि 9448340678. खास दिवाळी आणि लग्न सराईकरिता सुनील टेक्सटाईल्स घेऊन येत आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल किमतीत सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड्स, इंडो वेस्टर्न आउटफिट्स, होम डेकोर, मेन्स वेअर्स आणि बरंच काही नव्या स्टॉकसह सर्व काही एकाच छताखाली. आजच संपर्क साधा. सुनील टेक्सटाईल्स, 3515/16 श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9341114777 आणि 9980241155.
सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, भागधारक आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव. प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन क्रमांक 0831246868 किंवा 4211-820. शहर शाखा राधाकृष्ण अपार्टमेंट, समादेवी गल्ली, बेळगाव. फोन क्रमांक 083124025859. शहापूर वडगाव शाखा भारत प्लाझा, भारत नगर, शहापूर वडगाव रोड, बेळगाव. फोन क्रमांक 0831249641. मार्कंडेय साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी आर. राय पाटील यांची बिनविरोध नियुक्ती झाल्याबद्दल तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यापूर्वी कारखान्याचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी आपल्या प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे अध्यक्षपद रिक्त होते. त्यानुसार सर्व संचालक मंडळांच्या सहकार्याने एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजू केणेकर, मयूर बसरीकट्टी आदी उपस्थित होते. निपाणी प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका नगीना मुल्ला यांचे 3 महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झालाय. मात्र सोमवार नंतर मंगळवारी पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. सदर पोटनिवडणुकीसाठी तिन्ही पक्षांमध्ये उमेदवार निश्चितीचा घोळ अद्याप कायम आहे. या ठिकाणी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 11 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 12 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होऊन 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. तहसीलदार कार्यालयातील एका अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेने एकच खळबळ माजली होती. मंगळवारी रात्री तहसीलदारांसह 3 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आलाय. तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या कक्षात आत्महत्या का केली याचा शोध घेण्यात येत आहे. कुटुंबियांनी तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू व अशोक कब्बल्लीगेर या 3 जणांविरुद्ध FIR दाखल केलाय. रुद्रण्णाच्या आत्महत्येला हेच 3 जण कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. जमखंडी तालुक्यातील एका तरुणीने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह आज बुधवारी सापडला आहे. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास युवतीने कृष्णा नदीमध्ये उडी मारल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यानुसार घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. त्यानंतर आज तिचा देह मृतावस्थेत आढळला. कल्पना चंदू बंदी, वय 21, राहणार विजयपूर असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. निपाणी येथील प्रभाग क्रमांक 19 मधील जुने संभाजीनगर भागामध्ये विठ्ठल ढावळे यांचा भंगार व्यवसाय आहे. मात्र लोकवस्तीत असलेल्या आणि गेल्या अनेक महिन्यांपासून उघड्यावर पडलेल्या या भंगार वस्तूंमुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने निपाणी नगरपालिकेला देण्यात आले. यावेळी नगरसेवक शौकत मणेर, माजी नगरसेवक दत्तात्रय जोत्रे, पंकज गाडीवड्डर, युवराज मातीवड्डर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. वक्फच्या नावे शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. याकरिता तीव्र आंदोलन उभारण्यास भाजप सिद्ध आहे, असे प्रतिपादन जमखंडीचे आमदार जगदीश गुडगुंटी यांनी केले. जमखंडी तालुका भाजपतर्फे मोर्चाकडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. येथील जुन्या तहसील कार्यालयापासून सकाळी 11:30ला मोर्चास प्रारंभ करण्यात आला. प्रमुख मार्गावरून मोर्चा AG देसाई सर्कलमध्ये आल्यावर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी नगर मंडळ भाजप अध्यक्ष अजय कडपट्टी, ग्रामीण अध्यक्ष अरविंद गौडा पाटील, नगरसेवक कुशाल वाघमोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी संघटना, मठ तसेच सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर नोंदी तत्काळ हटवाव्यात यासह विविध मागण्यांसाठी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध गावातील शेतकरी, विविध समाजातील लोकांनी पाठिंबा व्यक्त केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला असून तो आम्ही कोणत्याही कारणास्तव होऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात गावातील शेतकरी नेते, शेतकरी पंचमसाली समाज, बणगर समाज, मराठा समाजाचे नेते, कर्नाटक मादिग जनसंघ संघर्ष समिती बेंगळुरूचे पदाधिकारी सहभागी होऊन पाठिंबा व्यक्त केला. लोकमान्य सादर करीत आहे दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर 10.25% व खास महिलांकरिता 0.50% अधिक परतावा. कालावधी 18 महिने. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. श्रीराम इनोव्हेशन द इंटेरियर मॉलच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे प्लायवुड्स, विनियर्स, आर्किटेक्चर हार्डवेअर, किचन ट्रॉली, डेकोरेटिव्ह रेलिंग्स, बाथरूम फिटिंग्स इत्यादी सर्व काही एका छताखाली उपलब्ध. संपर्क मुख्य ऑफिस 5402 महात्मा फुले रोड, शहापूर, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9480911141 तसेच 6366923111. कोल्हापूरकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी शिपूर मार्गे असणारा गोवा मार्ग अत्यंत नजीकचा असल्यामुळे या आंतरराज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वाहनांची वर्दळ पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या मार्गाची दर्जेदार बांधणी करण्यासह या रस्त्याच्या व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं आहे. पण या मार्गाकडे संबंधित खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. या मार्गाची दर्जेदार बांधणी व व्यवस्थापन ठेवल्यास या भागातील व्यापार व उद्योग वाढीसाठी अत्यंत अनुकूल होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप आणि जेडीएस नेते षडयंत्र रचत आहेत. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर 10 वर्षात त्यांनी ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जनपर कार्य सहन होत नाही याचा निषेध व्यक्त करीत आज दलित संघर्ष समिती बेळगाव शाखेच्या वतीने अर्धनग्न अवस्थेत तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. बेळगाव जिल्हा दलित संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप आणि जेडीएस षडयंत्र रचत असल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमधील चन्नम्मा सर्कलमध्ये मनुवादी, केंद्र भाजप सरकार, पंतप्रधान मोदी तसेच भाजप आणि जेडीएस नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात एसडीए रुद्रणा यडवण्णावर यांनी केलेल्या आत्महत्येनंतर एकच खळबळ माजली असून त्यांनी मृत्यूपूर्वी डेथ नोटमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या स्वीय सचिवांच्या नावासह इतर नावांचाही उल्लेख केलाय. या प्रकरणी मंत्री हेब्बाळकर यांच्या स्वीय सचिवांच्या नावाचा उल्लेख केल्याने मंत्र्यांवर आरोप होत असून या प्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी असे सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की एसडीए रुद्रणा यांना आम्ही तहसीलदार कार्यालयात कधीही भेटलो नाही. अशा घटना घडू नयेत. त्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू झालाय. रुद्रणा यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ निवडणुकीपुरतं येऊन मतांचा जोगवा मागणारे आता खूप आहेत, पण मी सातत्याने तुमच्या सेवेत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा मला साथ द्या असे आवाहन चंदगड विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी केले. गडहिंग्लज तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी शिवाजी पाटील पुढे म्हणाले की आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा व समाजोपयोगी कार्यक्रमातून सातत्याने चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात कार्यरत आहे. कोणताही राजकीय वारसा नाही, संस्था पाठीशी नाही, पण सर्वसामान्यांच्या जीवावरच मी उभा आहे. त्यामुळे तुमची ताकदच माझी शक्ती आहे. तुमचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. तुमच्या सेवेतच राहण्याचा माझा मानस असून त्या दृष्टीने मी गेली 5 वर्षे मतदारसंघात काम करत आहे.
यावेळी त्यांच्या समवेत भीमा कांबळे, जयवत कांबळे, चंदू कांबळे, प्रकाश कांबळे, सुजय जाधव, रमेश कोरे, आकाश कोरे, संजय देसाई यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजीराव पाटील यांनी आज बुधवारी हसूर सासगीर येथे आपले हजारो कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसह मतदारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. प्रचार दौऱ्याच्या वेळी वैरागवाडी येथील जयसिंग पाटील यांच्या शेतवाडीमध्ये मळणीचे कार्य सुरू असल्याचे पाहून शिवाजीराव पाटील यांनी थेट शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन उपस्थिती दर्शवली व मळणीला प्रोत्साहन दिल्याने उपस्थित शेतकरी आणि मतदारांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी शिवाजीराव पाटील यांचे कार्य पाहून जयसिंग पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.